नमस्कार, प्लंबिंग ट्रेडवरील या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत. शेवटच्या सत्रात आपण कसे करावे याबद्दल चर्चा केली. सीआय वॉटर मेन लाईनवर टॅप तयार करा. सीआय वॉटर कम्युनिकेशन पाईपवर पेरूल फिक्स करा. वॉटर मीटर फिक्स करा. कन्झ्युमर पाईपलाईन टाका. बेड फॉर्मिंगसाठी इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. बेडवर सेंट्रिफ्युगल पंप आणि मोटार चालू करा. सक्शन आणि डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा आणि टेस्टिंग करा. सबमर्सिबल पंप आणि मोटार असेंबल करा. विहिरीत पंप आणि मोटार बसवा. रेसिप्रोकेटिंग पंपसाठी इन्स्टॉलेशन मटेरियल तयार करा. वॉल ब्रॅकेट्स किंवा बेडमध्ये पंप चालू करा. इन्स्टॉलेशनसाठी बूस्टर पंप तयार करा. बूस्टर पंप कार्यान्वित करा. यापुढे या सत्रात आपण कसे करावे याबद्दल चर्चा करणार आहोत. रेसिप्रोकेटिंग पंपासाठी इन्स्टॉलमेंट मटेरियल तयार करा. वॉल ब्रॅकेट्स किंवा बेडमध्ये पंप चालू करा. सक्शन आणि डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा. सक्शन आणि डिलिव्हरी लाईनची चाचणी घ्या. इंडिया मार्क 3 पंप इन्स्टॉल करा. मोनोब्लॉक पंप इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनसाठी जेट पंप तयार करा. जेट पंप चालू करा. सक्शन आणि डिलिव्हरी जेट पंपाशी जोडा. इन्स्टॉलेशनसाठी एअर लिफ्ट पंप तयार करा. एअर लिफ्ट पंप चालू करा. सक्शन एअर पंप आणि डिलिव्हरी पंप कनेक्ट करा. आपण हे करण्यासाठी आवश्यक साधने आणि उपकरणे गोळा करूया. आपण पॉवर ऑपरेटेड रेसिप्रोकेटिंग पंप पाहूया. प्रमाणानुसार 1:2:4 सिमेंट मोर्टार बनवा. सिमेंट, वाळू, निळा धातू 1:2:4. टेम्पलेट्सच्या मदतीने फाउंडेशन बोल्ट आणि नट ग्राउंड करणे. जमिनीच्या भागात सिमेंट मॉर्टर भरा आणि तो ठीक होऊ द्या. टेम्पलेट काढा आणि बेड समांतर करा. स्पिरिट लेवल आणि फिलर गेजच्या मदतीने बेडवर पंप आणि मोटार चालू करा. पंप पुली आणि मोटार पुली अलाइन करा. पंप पुली आणि मोटार पुली व्यवस्थित असेंबल करा. योग्यरित्या अलाइन न केल्यास दोष तयार होऊ शकतात. सक्शन लाईन कनेक्ट करा. सक्शन पाईपची आवश्यक लांबी मोजा. आवश्यक पाईप फिटिंग आणि वॉल्व गॅस्केट निवडा. चेक वॉल्व गॅस्केट, प्लंज, बेंड पिस्टन रॉड आणि कनेक्टिंग रॉड कनेक्ट करा. चेक वॉल्व सक्शन पाईप मध्ये पाण्याची पातळी राखण्यास मदत करते. पिस्टन रॉडने प्लंजर सेटला योग्यरित्या पकडले पाहिजे आणि कनेक्ट केले पाहिजे. पिस्टन रॉड आणि कनेक्ट रॉड योग्यरित्या जोडलेले असणे आवश्यक आहे. सक्शन पाईपलाईन मध्ये पाण्याची पातळी नेहमी राखा. विद्युत कनेक्शन द्या. पंप चालू करा. सक्शन पंप तपासा. योग्य हँड टूल हाताळा. ड्राय रन टाळा. ग्राउंड वॉटर लेवलच्या पातळीपर्यंत पायाच्या वॉल्वची स्थिती राखा. कंपन टाळण्यासाठी बिअरिंग्सवर ल्युब्रिकेंट तपासा. इंडिया मार्क 3 पंपासाठी फाउंडेशन तयार करणे. पंप बॉडी माउंट करा. बोरवेलच्या आसपास सुमारे 1 मीटर बोरसाठी जमीन स्वच्छ करा. पंप बॉडी ठेवा आणि दगडी हाताच्या साधनांच्या मदतीने एकत्र करा. पंप बॉडीच्या वर सेल्फ लॉकिंग क्लॅम्पवर ठेवा आणि तो फिक्स करा. आपण सिलेंडर हेड सक्शन पाईप आणि कनेक्टर रॉडसह जोडूया. सिलेंडर हेड टॉप एंड आणि कनेक्टिंग रॉड सक्शन पाईपने जोडा. सेल्फ लॉकिंग क्लॅम्पच्या मदतीने बोरवेल मध्ये टाका. बोरवेलच्या खोलीवर अतिरिक्त पाईपलाईन अवलंबून असते. आणि कनेक्टिंग रॉड आणि सक्शन पाईप असेंबल करा. सक्शन पाईप आणि कनेक्शन रॉड मध्ये पाण्याच्या टाकीची असेंब्ली कनेक्ट करा. गाईड बुशसह कनेक्टिंग रॉडचा रूट करा. कनेक्टिंग रॉड मधील हँड लेवल चेन असेंबल करा. तपासणी चेंबर बॉडी कव्हर बंद करा. हँड लिव्हर वर आणि खाली ऑपरेट करा. पाण्याच्या टाकीतून पाण्याचा प्रवाह तपासा. पंप असेंबल करताना घ्यायची खबरदारी. स्पिरिट लेवलच्या मदतीने पंप बॉडीला 90 अंश उभ्या स्थितीत जमिनीवर माउंट करा. सक्शन पाईप आणि कनेक्शन रॉड एकत्र करण्यासाठी योग्य स्व लॉकिंग क्लॅम्प वापरा. सिलेंडर बॉडी आणि सक्शन पाईप योग्यरित्या असेंबल करा. सक्शन पाईप आणि कनेक्टिंग रॉड घालण्यासाठी प्लेटिंग टूल वापरा. हेड असेंब्ली मध्ये योग्य चेन लिंक वापरा. चेन लिंक मध्ये ठराविक काळाने सॉलिड ल्युब्रिकंटचा वापर करा. चला आता आपण मोनोब्लॉक पंप इन्स्टॉलेशन पाहूया. सेंट्रिफ्युगल मोनोब्लॉक पंप विशेषतः शेती, उद्योग आणि नागरी उपयोगांसाठी त्याचे सातत्य आणि मजबूतीमुळे वापरले जातात. बेडसाठी इन्स्टॉलेशन मटेरियल प्रमाणानुसार
सिमेंट मोर्टर बनवा. सिमेंट, वाळू, निळा धातू 1:2:4 टेम्पलेटच्या मदतीने फाउंडेशन बोल्ट आणि नट ग्राउंड करा. जमिनीच्या भागात सिमेंट मोर्टर भरा आणि ते ठीक होऊ द्या. टेम्पलेट काढा आणि बेड समांतर करा. स्पिरिट लेवल आणि फिलर गेजच्या मदतीने बेडवर पंप आणि मोटर चालू करा. सक्शन लाईन आणि डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा. सक्शन पाईपची आवश्यक लांबी मोजा. आवश्यक पाईप फिटिंग आणि वॉल्व गॅस्केट निवडा. फुट वॉल्व गॅस्केट, प्लंज आणि पंप बेडशी कनेक्ट करा. डिस्ट्रीब्युशन पंपाची आवश्यक लांबी मोजा. आवश्यक पाईप फिटिंग्स आणि वॉल्व गॅस्केट निवडा. नॉन रिटर्न वॉल्व वापरून आणि फिटिंग्सच्या मदतीने आवश्यक ठिकाणी डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा. विद्युत कनेक्शन द्या. सक्शन पाईपचे प्राइमिंग. सेंट्रिफ्युगल पंपामध्ये प्राइमिंग ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, जी पंप आणि सक्शन पंप सुरू होण्याआधी तो द्रवाने भरलेला असल्याची खात्री करते. पंप सुरू करा. योग्य हँड टूल हाताळा. ड्राय रन टाळण्यासाठी बॉटम वॉल्व्हची स्थिती ग्राउंड वॉटर लेवलच्या तळाशी ठेवा. ग्राउंड रोप जास्त घट्ट करू नका, कारण दोरी जळू शकते. या सिस्टीमवर कंपन टाळण्यासाठी बेअरिंग वरील ल्युब्रिकंट तपासा. आता आपण जेट पंप बसवण्याविषयी जाणून घेऊया. उथळ विहिरीत जेट पंप जमिनीच्या पातळीच्या जवळ असलेल्या स्रोतांमधून पाणी खेचतो, ज्याची सामान्य खोली 25 फूट किंवा त्याहून कमी असते. बोर जवळ पंपासाठी जागा निवडा. पंप माउंट करा. योग्य फिटिंग्स आणि क्लॅम्प वापरून डिलिव्हरी पाईपशी जोडून जेट पंप इन्स्टॉल करा. पाईपाची लांबी विहिरीत इच्छित खोलीपर्यंत पोहोचते याची खात्री करा. सक्शनच्या शेवटी प्लंज फिक्स करा. पंपाच्या तळाशी सक्शन एकत्र जमवा. पाईप प्राइमिंग नंतर प्रेशर कंट्रोल वॉल्व फिक्स करा. कंट्रोल वॉल्व नंतर डिलिव्हरी लाईन कनेक्ट करा. पंप प्रिम करा. पंप सुरू करा. गळती तपासा. चला आता आपण एअरलिफ्ट पंप कसा बसवायचा ते पाहूया. एअरलिफ्ट पंप तयार करणे. एअर कॉम्प्रेसर मोटर्स माउंट करा. एज्युकेटरसह जेट नोझल कनेक्ट करा. पीव्हीसी आवश्यक लांबीपर्यंत. बोरमध्ये ग्राउंड वॉटर लेवलपेक्षा 1.5 मीटर उंचीची नोझल पातळी राखून ठेवा. जमिनीच्या पातळीच्या वर बोर क्लॅम्प देण्यासाठी ते क्लॅम्प करा. सक्शन एअर पाईपला पंप करण्यासाठी जीआय पाईपच्या किमान 6 मीटर लांबीने तो कनेक्ट करा. डिस्ट्रीब्युशन पाईप्स कनेक्ट करा. एअरलिफ्ट पंप चालवा. पंपामधून पाण्याचा प्रवाह तपासा. बूस्टर पंपचे इन्स्टॉलेशन. फाउंडेशन बोल्टसह बेडमध्ये पंप उभारणे. प्रेशर टाकी असेंब्ली फिक्स करा. पंप सक्शन लाईनमध्ये चेक वॉल्व कनेक्ट करा. सक्शन लाईनमध्ये प्रेशर कमी करणारे वॉल्व फिक्स करा. सक्शन लाईनमधील युनियनसह चेक वॉल्व नंतर प्रेशर रिड्यूसर वॉल्व फिक्स करा. सक्शन लाईनमधील युनियनसह दाब कमी केल्यानंतर बॉल वॉल्व फिक्स करा. टीला सक्शन लाईनमध्ये जोडा. एक टोक ओव्हरहेड टाकीला आणि दुसरे टोक युनिव्हर्सल वॉल्वच्या बदलाशी जोडा. युनिव्हर्सल वॉल्व बदलाचे आउटलेट हेक्सागॉन बॅरल निपलने जोडले जाणे आवश्यक आहे. निपलच्या शेवटी टी कनेक्ट करा. टीचे एक टोक बॉल वॉल्वला आणि दुसरे टोक डिलिव्हरी लाईनला जोडा. प्रेशर टँक आउटलेटमध्ये युनियन आणि षटकोनी बॅरल निपल फिक्स करा. प्रेशर टँक आणि युनियनमध्ये हेक्सागॉन बॅरल निपल फिक्स करा. चेक वॉल्व किंवा नॉन रिटर्न वॉल्व फिक्स करण्यासाठी वॉल्वची दिशा निवडा. एक फिक्स युनियन आवश्यक आहे. पंपमध्ये रेकमेंडेड प्रेशर वापरा. या व्हिडिओमध्ये आपण पुढील गोष्टी कशा कराव्या याबद्दल चर्चा केली आहे. रेसिप्रोकेटिंग पाईपसाठी इन्स्टॉलमेंट मटेरियल तयार करा. वॉल ब्रॅकेट्स किंवा बेडमध्ये पंप चालू करा. सक्शन आणि डिलिव्हरी लाईनची चाचणी घ्या. इंडिया मार्क 3 पंप इन्स्टॉल करा. मोनोब्लॉक पंप इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनसाठी जेट पंप तयार करा. जेट पंप चालू करा. सक्शन आणि डिलिव्हरी जेट पंपाशी जोडा. इन्स्टॉलेशनसाठी एअरलिफ्ट पंप तयार करा. एअरलिफ्ट पंप चालू करा. सक्शन एअर पाईप आणि डिलिव्हरी पाईप कनेक्ट करा. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.